नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट खरवस बनवणार आहोत। खरवस बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे। ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या दूध घेतलेले आहे। दूध नेहमीप्रमाणे तापून थंड करून घेतलेले आहे। हे गाईचे दूध घेतलेले आहे। 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही 1 वाटी सेट करा, त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्या। बाउल घेतलेला आहे। बाउल मध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। बाउल मध्ये 2 वाट्या दूध टाकते। दूध नेहमीप्रमाणे तापून थंड करून घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवर टाकूया। 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेतले। कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये एकजीव झाले। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकूया। गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ विरघळेपर्यंत याला हलवत राहायचे आहे। गूळ छान विरघळला आहे। आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। वेलचीची पावडर मिक्स करून घेतली आहे। हे मिश्रण आपण आता साइडला ठेवून देऊया। खरवस वाफवून घेण्यासाठी मी हे केकचे भांडे घेतले आहे। याला तूप लावून घेऊया। छोटा पाव चमचा तूप टाकले। तूप सर्वीकडे व्यवस्थित लावून घेऊया। कडेकडेने पण लावायचे आहे, म्हणजे आपला खरवस व्यवस्थित सुटेल, चिकटून राहणार नाही। तूप सर्वीकडे व्यवस्थित लावून घेतले। केकच्या भांड्याऐवजी तुम्ही कुकरचं भांडे घेऊ शकता किंवा ताटातही खरवस वाफवून घेऊ शकता। गॅसवर खरवस वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवले। दुधाचं मिश्रण आपण काढून घेऊया, म्हणजे गुळामध्ये जो कचरा असेल तो निघून जाईल। गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवले। पाणी गरम झाले। याच्यामध्ये दुधाचं मिश्रण ठेवते। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 20 मिनिट आपण याला वाफवून घेऊया। 20 मिनिटांनंतर आपण बघूया। मीडियम गॅसवर 20 मिनिटं मिश्रण वाफवून घेतले। झाकण काढून बघूया। खरवस शिजला का बघूया। चाकूला काही लागत नाहीये, याचा अर्थ खरवस छान शिजलेला आहे। गॅस बंद करते। खरवस आपण बाहेर काढून घेऊया। खरवस बाहेर काढून घेतला आहे। थंड झाला की आपण याच्या वड्या पाडून घेऊया। थंड होण्यासाठी आपण याला रूम टेम्परेचरवर ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतो। खरवस 1 तास थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता। थंड झाला आहे। याच्या वड्या कापून घेऊया। कडेकडेने सोडून घेऊया। खरवस तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवू शकता। वड्या पाडूया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता। दुसऱ्या बाजूने कापून घेऊया। वड्या काढून घेऊया। छान निघाली खरवसाची वडी। छान झालाय आपला खरवस। दुसरी वडी काढून घेऊया। दुसरी वडी काढून घेतली आहे। अशाच पद्धतीने सर्व वड्या मी काढून घेते। सर्व खरवसाच्या वड्या मी काढून घेतल्या आहे। आता प्लेटमध्ये सर्व करूया। प्लेटमध्ये सर्व करूया। खरवसाच्या वड्या प्लेटमध्ये सर्व केलाय। छान झालाय आपला खरवस। चिकाचे दूध नेहमीच उपलब्ध नसते, त्यामुळे अशा पद्धतीचा खरवस आपण बनवू शकतो। याच्यामध्ये आपण गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकतो। वेलची सोबत जायफळाची पावडर, केशरही वापरू शकतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।